राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या 2 दिवसीय व्याख्यानमालेत सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाषिक वादाबाबत एक वक्तव्य केलं होतं। भाषेच्या आधारावर वाद करणं म्हणजे स्थानिक आजार असल्याची टिप्पणी त्यांनी केली होती। यावेळी त्यांनी महाराष्ट्रातल्या मराठी विरुद्ध अमराठी वादाचा दाखला दिला होता, ज्यावर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी एक सोशल मीडियावर पोस्ट करत आपले विचार परखडपणे मांडले। मोहन भागवतांनी भाषेबद्दल आग्रही राहणं, आंदोलन करणं हा आजार असं विधान केलं। भाषावार प्रांतरचना का करावी लागली हा इतिहास भागवतांना माहीत असावा। भाषेबद्दलचं प्रेम, प्रांताबद्दलचं प्रेम हा आजार बहुसंख्य राज्यांना आहे। 4-5 राज्यातील लोकांच्या झुंडीच्या झुंडी वेगवेगळ्या राज्यात जाऊन आगाऊपणा करतात। या झुंडी तिथल्या स्थानिक संस्कृतीला नाकारून तिथल्या भाषेचा अपमान करतात, स्वतःचे मतदारसंघ तयार करतात। तेव्हा झुंडींविरोधात स्थानिकात रोष तयार होतो आणि त्यातून उद्रेक तयार होतो। तुमच्या लेखी हा आजार असेल तर तो आजार आपल्या गुजरातमध्ये पण पसरलाय। गुजरातमध्ये उत्तर प्रदेश, बिहारच्या हजारो लोकांना पळवून लावलं, तेव्हा तिकडे जाऊन समरसतेचे धडे का नाहीत दिले? भागवतांनी असे धडे कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश ते पंजाब ते पश्चिम बंगाल इथं जाऊन का नाही दिले? मराठी माणूस सहनशील आहे पेक्षा इथले सत्ताधारी लिपलिपित करण्याचे आहेत म्हणून भागवतांची हिंमत होते। भैयाजी जोशींनीही मुंबईची भाषा ही फक्त मराठीच नाही तर ती गुजराती पण आहे असं विधान केलं होतं। मुळात स्वतःला अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं या भानगडीत मुळात पडायचंच कशाला? संघाच्या कामाबद्दल आमच्या मनात आदर आहे, पण म्हणून अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नये। आणि पडायचंच असेल तर देशभरात हिंदी, जी मुळात राष्ट्रभाषा नाही, ती लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा। यातच हिंदुत्व आणून आम्हाला ज्ञानामृत पाजण्याचा प्रयत्न करू नका। तर राज ठाकरेंच्या वक्तव्याचा भाजपने आता कशा प्रकारे समाचार घेतले तेही बघूया। ज्यांनी राजसाहेबांना त्याच्याबद्दल माहिती दिली तेही कदाचित चुकीची माहिती दिली असा माझा पूर्ण विश्वास आहे, कारण मी स्वतः त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो। आदरणीय सरसंघचालकांनी आपल्या राष्ट्रभाषेवर आपला अभिमान असला पाहिजे, त्या राज्याच्या भाषणाचा महत्त्व पण त्या भाषणातून सांगितलं, विचारातून सांगितलं। कधी अशा पद्धतीचं ट्विट कधी कुठल्या मदरसामध्ये बसलेल्या मौलवीला सांगत नाही की उद्याची अजान जरा मराठीमध्ये देण्याची हिंमत कर। कधी मालेगावमध्ये जाऊन सांगत नाही। तिथे हिंदू आणि हिंदुत्वाचा विषय असेल तिथे लगेच आपला द्वेष पसरून पाकिस्तानमध्ये बसलेल्या अब्बांना खुश करण्याचा हा जो कार्यक्रम आहे ना, म्हणून मुंबईकरांनी आणि सगळ्यांनी घरी बसवलेला आहे। मातृभाषेवर प्रेम दाखवत असताना दुसऱ्या भाषेचा द्वेष करणं हे चुकीचं आहे। मोहनजी भागवत यांच्या वक्तव्याचा इतकाच अर्थ होता की आपण मातृभाषेवर प्रेम करावं, परंतु आपली मातृभाषा नाही इतर भाषेचा द्वेष करू नये। सातत्यानं इतर भाषेचा द्वेष करायचा आणि मातृभाषेवर प्रेम दाखवायचं हे धोरण चुकीचं आहे। मोहनजी भागवत यांचं वक्तव्य त्या अर्थाने होतं, परंतु दुर्दैवानं राज ठाकरे यांच्याकडनं अशा पद्धतीनं मोहनजी भागवत यांच्या वक्तव्यावर टीका करण्यात येते। अशी टीका योग्य नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।